99 100 बरोबर 100 जिंकल्यात मी. ये दगड 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 दगड. अरे समजा गोट्या पाडल्या ना ग तू अजय. टोनिया मेल्या जीव घेतो का काय माझा? मला माहिती आहे ना समजेसनी मी जड झाली म्हणून हे बरोनीच असं करतात. अरे तुम्हाला मी जर नको असते ना तर तसं सांगा ना. मी जाते माझ्या माझ्या सासरी पण असं जीव बिव घ्यायची काय गरज नाही. इथं समजा चोरून आणलेलं आंब बी चेपून गेलं. मंगले ए बाबू इकडे या. काय सुपारी बिपारी दिली का काय तुझ्या लेकाला मला मारायची? अक्का कशाला वरडताय व? काय झालं विचार तुझ्याच कार्ट्याला. पाडलं बघ इथं मला घसरून पडले मी. इथं मी पडले म्हणून ठीक आहे मी तरणी आहे पण आई पडली असती तर तिच्या हाडबी गोळा करता आली नसती इथं. तर तुला मोठी तरणी नाहीस का? माझं वयाचं काढू नकोस हा. मी सांगते आधी तुला तू आजची म्हातारी मी मस्त खमकी आहे. काय किती किती सांगितलं भाड्यावर खेळ जा. का मारताय याला? यालाच विचारा. याला एकदा जेलमध्ये टाका त्याशिवाय सुधारायचा नाही. बघे मी आणलं ते आंब. कुठून? चोरून आणले तिनं. ए मुर्द्या काय बी बोलू नको. नाही 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 हो माझं नाही ते आंब. ह्यानेच आणले ते आंब. ए पोलीसवाल्या मला दिलेला शब्द खरा कर म्हणजे झाला. काळजी करू नको हिरोईन सगळं होणार व्यवस्थित. हे मुला बऱ्याच दिवसापासून मला एक प्रश्न पडलाय. काय? की या घरात कमवतं कोण? कोण म्हणजे माझी दीदी कमावती. आता एवढं मोठं ब्युटी पार्लर खोललंय की. हा त्या गिऱ्हाईक येत नाही ती गोष्ट एक आहे पण तीच कमावते आमच्या घरात पैसे. डॉक्टर मी का सांगू तुम्हाला? नाही म्हणजे तुम्ही जर मला काय देणार असाल तर सांगतो नाही तर राहिलं. काय देणार असाल तर मी जातो. वायकर हा मुलगा अतिशय कामाचा आहे. त्याला गोड गोड बोलून पोलीस स्टेशनवर घेऊन या. मदत करणार आपल्याला. निवडणुकांच्या आधी या सगळ्या सोन्याच्या बिस्किटांचा पैशाच्या रूपात मोबदला मिळवायला हवा. पण फुलचंदकडे एक एक बिस्किट देत बसलो तर निवडणुकीपर्यंत सगळ्या बिस्किटांचे पैसे येणं शक्य नाहीये. काहीतरी करावं लागेल. डॉक्टर कुठल्या विचारात हरवलाय? त्या आमदार बाईला लवकरात लवकर पैसे हवेत. निवडणुका आधी काहीही करून सोन्याची बिस्किटं मोडून तिला पैसे दिले पाहिजे. वय मग हा विचार आहे ना तुम्ही इथंच थांबा. कारण ज्या पद्धतीने तुम्ही फुलचंदला एक एक सोन्याचं बिस्किट देऊन त्याच्याकडनं पैसे घेताय ना तेवढं सगळं पैसे जमायला तुम्हाला 2 वर्ष लागतील. समजलं का? तेवढं कळतंय मला सुद्धा. म्हणून तर विचार करतो ना काय करता येईल याचं. आता कुठं चाललाय तुम्ही? काय विचारतीये डॉक्टर म्या? या बिस्किटांचं पैशात रूपांतर करायला. लवकरच बघ सगळ्या बिस्किटांचं रूपांतर पैशात होतंय की नाही. वय आणि कशी करणार ती? कळेल तुला. एवढा वेळ झाला डॉक्टर कसे नाही आले अजून? पूजा करायची म्हणले. पूजेसाठी काय लागणार ते सांगितलंच नाही. ऐनवेळी काय लागले तर आणायचं कुठून?
डॉक्टर काय शोधताय? मी इथंच आहे. हो, कंगणी बाबांनी दृष्टांत दिलाय. तुम्ही खूप श्रीमंत होणार आहात. खरंच? हो, खरंच. हे काय माहितीये? पाताळ कंगणी. पाताळात जिथे कुठे काही रहस्य आहे, खजिना आहे, तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवणार आहे. पण आपल्याला कळणार कसं खजिना कुठे आहे ते? कळणार कसं म्हणजे? ही पाताळ कंगणी ज्या ठिकाणी हिचं वजन जास्त होणार तिथे आपल्याला कळणार खजिना आहे. ठीक आहे. कंगणी बाबा, मार्ग दाखवा. फुलचंद शेठ, हीच ती जागा. मी लगेच खांद्याला सुरुवात करतो. नाही नाही, तुम्ही मातीला हात लावू नका. माझ्याशिवाय दुसरा कोणी जर मातीला हात लावला तर अनर्थ घडेल. तुमच्याकडे टिकाव, फावडं, कुदळ काय आहे? आहे ना. घेऊन या प्लीज. एक काम करा, तुम्ही इथून लांब जाऊन उभे राहा आणि डोळे बंद करून कंगणी बाबांचं स्मरण करा मनातल्या मनात. चाल. फुलचंद शेठ, हे पहा. सोन्याची 4 बिस्किट. तुम्ही विशेष आहात. तुम्ही ना चमत्कारी आहात. तुमच्यात दैवी शक्ती आहे. तुम्ही खरंच देव माणूस आहात. हे तुम्ही मला म्हणायचं, मी तुम्हाला अडवणार नाही. बरं, याचं काय करायचं माहिती आहे ना? हे उद्याच्या उद्या बाजारात नेऊन विका आणि 10% तुम्हाला ठेवा. पुढचं काय करायचं तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही सांगितलंय तसंच करेल. कामाला लागा. हो, तुमचे आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या. माझा कसला आशीर्वाद? सगळ्या कंगणी बाबांचा आशीर्वाद आहे. जय कंगणी बाबा. काय डॉक्टर? इकडे कुठे? ते शतपावली करत होतो. अरे जपता बाबा तुम्ही स्वतःला. हे माती कसली आहे? काय मुडदा बिडदा गाडून आला की काय? गंमत केली मी. अशी गंमत करतो मी अधून मधून. पैसे कुठे दडव? काय बोलताय जामकर साहेब? अहो, मी का पैसे लपवीन? मुळात पैसे लपवायला माझ्याकडे असले तरी पाहिजे.
आणि जी माणसं चुकीच्या मार्गाने पैसे कमवतात ती माणसं पैसे लपवतात. मी असलं काहीच करत नाही. हा ते मातीचं म्हणत असाल तर आता इथे वर येताना जरा पाय घसरला, पडलो. जोक. सांग ना कुठे दडवले पैसे. जोक वगैरे नाही, खरं सांगतो, नाही पैसे माझ्याकडे. का लपवेन मी? ठीक आहे, ते माझं काम आहे, मी काढीन शोधून. बरोबर. हा डॉक्टर जर जाळ्यात अडकला तर माझा नवरा काय, कोणीच माझं काहीच बिघडू शकणार नाही. मग खऱ्या अर्थाने सत्ता माझ्या हातात असेल. काय भावी खासदार मॅडम, खासदारकीचं तिकीट पाहिजे ना? पाहिजे की नाही? चला मग आज आपण गप्पा मारू. हे आमदारकी नातं बस. आता आपण खासदारकी आणि त्याच्या पुढच्या विषयी राजकारणाबद्दल जरा चर्चा करू. हे चल. हे घे. हे काय करताय तुम्ही? जर मी एखादी गोष्ट सांगितल्यानंतर त्याला जर नाही म्हटलं तर मला आवडत नाही, तुला माहिती आहे ना? चल घे. चल पी. अहो मी पीत नाही, माहितीये ना तुम्हाला. हे काय चाललंय तुमचं? काय चाललंय? माझं काय चाललंय? तुझं काय चाललंय तू सांग. माझं काय चाललंय? मग तो डॉक्टर इथं काय तुझ्या साड्यांच्या घड्या घालायला येतो का? काय बोलताय तुम्ही? भाव खावा एवढी सुंदर नाहीये. काय चाललंय बोल. डॉक्टरचं तुझं काय चाललंय सांग. तुम्हाला चांगलंच माहितीये त्याच्यासोबत आपला पैशांचा व्यवहार चालू आहे, बाकी दुसरं काहीच नाही. याडा वाटलो का मी सांगतो ना, तुमच्या दोघात काहीतरी शिस्त आहे. माझ्या विरोधात काहीतरी कट कारस्थान चाललंय तुमचं. कट कोण कोणाविरुद्ध करताय ना ते चांगलंच माहिती तुम्हाला. माझ्यापेक्षा चांगलेच मुरले तुम्ही राजकारणात. माझ्याशीच राजकारण करणार आणि मला कळणार नाही असं वाटतं तुम्हाला? शांत बसले ना तर शांत बसू द्या. उगाच मला तोंड उघडायला लावू नका तुम्ही. उघड तोंड उघड. मी बघतो ना काय होते तोंड उघडलं. हे पी दर पी पी. काय करताय? हे नकोय मला. पी नको. तुझा जीवच घेतो आम्ही. दारुगड, अरे माझ्या तुकड्यावर जगणारी बाई आहे तो माझ्या बरोबर गेम करते. एका रात्रीत गायब करेन तुला. जनार्दन गायकवाड नाव आहे माझा. जीवन घेतो तुझा. कसला निगरघट्ट माणूस आहे. एवढे उद्योग केले तरी कसलंच टेन्शन नाही. निवांत झोपडे थोबडवर करून. माझी झोप पण हराम करून टाकली या माणसानं. डॉक्टर, डॉक्टर, आमदारबाईचा फोन. पण एवढ्या रात्री असं काय काम असणार हिचं डॉक्टरांकडे?
अहो अहो उठा. हे बघा, त्या सोन्याच्या बिस्किटांचे पैसे अजूनही येणार आहेत. हळूहळू करत निवडणुकांआधी मी सगळे पैसे देईन. तुम्ही सांगा मला तुम्हाला किती पैसे पाहिजे, तुम्हाला हवे तेवढे पैसे देईन. पण प्लीज मला मारू नका. मला मरायचं नाहीये. माझा जीव नका घेऊ यासाठी. तुम्हाला मी आणखीन पैसे आणून देते, प्लीज. अरे हे काय करते फुलचंद शेठ? नाही ते एवढे बिस्किट घेऊन आले सोन्याचे. अरे तू ते एकच आणते ना. का काय झालं? एकच आणल्यावर पैसे देता का तुम्ही? एवढे नकोत काय तुम्हाला? अरे नाही तशी नाही रे बाबा, पण ते थोडा तुम्हाला जमत नसलं ना तर तसं सांगा मला. माझं पण कधी काळी सोन्या चांदीचं दुकान होतं, माहिती आहे तुम्हाला. त्यातून मिळणारा फायदा मला चांगलाच माहिती आहे. एवढी बिस्किट तुम्हाला घ्यायला जमत नसेल तर मी दुसरीकडे जातो. अरे असं काय करते तू ते फुलचंद शेठ? हा हे तुझ्या रागवतील का? हे रागवायचे नसते. हा हे तुला काय पैसे द्यायला नाही म्हटले का? तुला लगेच पैसे देते, लगेच देते पैसे. ठीक आहे, घ्या हे. ही काय कंप्लेंट आहे? चिकन तंदुरी चोरीला गेली, ही काम आहेत आपली. हॅलो. एका सोन्या चांदीच्या दुकानात फुलचंद नावाचा माणूस येतो अधूनमधून त्याच्याकडील सोन्याची बिस्किट मोडायला. या आधी महिन्याला एखादच बिस्किट घेऊन यायचा. आज त्यांनी 4-5 बिस्किट आणलेत. एकटा येतो का? तो एकटाच येतो. मला त्या सोनाराचा पत्ता पाठव, हे लक्ष ठेव. बर साहेब. अक्का म्हणतात तसंच खरं डॉक्टर आणि डिंपलनं पैसे लपवलेला असतील का? नाही नाही, डिंपल तर मला समज सांगते. आणि डॉक्टरांबद्दल असं मनात बी आणणं पाप आहे. अक्कांचं काय मनावर घेऊन मी शंका काढते. उघडू का कपाट? एकदा बघितलं असतं म्हणजे मनाची तसल्ली झाली असती आणि मनात काय शंका उरली नसती. जावायचं कपट असं नग बाया, काय करायला चालली मी? तिकडं बघू का? मागच्या वेळेला पैसे घावलं होतं. बघतीच बाया. बाया, ह्याच्यात काय आहे? एवढा पैसा मम्मी मम्मी काय चाललंय तुझं? दुसऱ्यांच्या पैशाला हात लावताना काहीच कसं वाटत नाही? डिंपे, मी काय चोरी करायला आली नाही, खरं खोटं करायला आली. आणि काय ग, मी किती वेळा विचारलं तुला, लपलेला पैसा आपल्या घरात हाय का? डॉक्टर पैसा कुठनं आणतात? तर काय केलंस? उलट माझ्यावरच चिडली. मला काय बाय बोलली? काय म्हणत होती? पैसा आपल्या घरात आहेत, मग ही पैसा कुठनं आला? आलं कुठनं तरी. तुला काय करायचंय आणि तुझा काय संबंध? डिंपे, तू माझी पोरगी आहे आणि डॉक्टर जावई, मला कळलंच पाहिजे ही समजा पैसा कुठनं आला ती. आणि कळून तुला काय करायचंय? अगं 1-2 दिवसाला पोलीस वाड्यावर येतात, डॉक्टरांची चौकशी करतात, गावात काय बाय बोलतात. हा, पुन्हा कुणाला तोंड द्यायची ग मी? डिंपे ही समजा पैसा कुठनं येतात? हे बघ, चुकीच्या मार्गाने आलेले एक दमडी नकोय मला घरात. मला पहिल्यांदा असं वाटायचं असलं पैसे काय आपल्या घरात नसतील, पण आज स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं तेव्हा विश्वास बसला. आत्या म्हणतात तसं कुणाला लुबाडून तरी हे पैसा आणला नाही ना तुम्ही? ही मधू मॅडमचं तर पैसे नाहीत ना? मम्मी, तुझ्या काय जीवेला हाड आहे का नाही? अगं हे पैसे नामे दादाकडे गुंतवायला दिले होते ते पतपेढीमध्ये, त्याचा पैसा आहे ती. फक्त तुम्हाला सांगितलं नाही म्या, त्यामुळे लपून ठेवलं होतं. गुंतवायला एवढं पैसे कुठनं आलं तुझ्याकडं? आलं कुठून तरी. आता मी पिक्चर मध्ये काम करायचंय ना, त्याचाच पैसा आहे.
बँकेत ठेवलं होतं, नंतर नाम्या दादाकडे गुंतवायला दिले, त्याच्यानंतर ते डबल करून दिलेत. झालं समाधान? मम्मी आता हे एवढा पैसा आहे ना आपल्याकडं, आपल्यालाच कामात येईल ना. आणि काय ग मम्मी, खोली चेक करताना तुला काहीच कसं वाटलं नाही? ह्या जागी डॉक्टर असते तर त्यांना किती वाईट वाटलं असतं. हे बघ, डॉक्टर यायच्या आधीच तू इथनं जा. चल जा जा, तुझा डिंपे जा. डिंपे जा मम्मी. मम्मीला माझ्यावर विश्वास बसला असेल तर ठीक आहे, तर डॉक्टरांचं माझं आता काय खरं नाही.